हो, ठोकणार 100% ठोकणार. रॅम्प ओपन करायचं काम चाललं, रॅम्प ओपन होते पण शिप खूप जास्त फास्ट येते, ठोकणार 100% ठोकणार शिप. बूम, ठोकली. हे चांगलं नाही आहे, खूप जोरात ठोकली आहे. आता जास्त स्पीड होता, त्यांना अंदाज नाही आला का आला आता काय माहीत होतं, कारण याच्यामध्ये शुअर पायलट पण असणार. पायलट. नमस्कार, आज आमचा आहे दुसरा दिवस पोर्ट सुलतानमध्ये आणि काल रात्री आमचं बंकर पण आलं होतं. बंकर म्हणजेच डिझेल वगैरे, पाणी, फ्रेश वॉटर, परत स्टोर वगैरे आलं. आणि ॲज कम्पेअर टू जेद्दा किंवा जेवढ्या पण पोर्टला मी गेलो आहे, हा सगळ्यात शांत पोर्ट वाटतं, एकदम सुनसान. म्हणजे जास्त काही काम पण नाही आणि काहीच नाही. काल इथे मागे पण एक शिप लागलेली, ती पण निघाली आहे, गेली आहे. बाहेर खूप हवा जास्त, ते आवाज नाही जास्त येणार, त्यामुळे मी आतमधूनच व्हिडिओ करतो आहे. आणि दाखवलं मी तुम्हाला परत एकदा बाहेरून कसं काय, किती शांतता आहे. आणि मेन म्हणजे वेसल बर्थिंगला लागले, पण बर्थिंगला फिंडरच नाही आहेत. फिंडर म्हणजे पण काय असतं ते मी तुम्हाला दाखवतो, ते काय काम करतं ते पण दाखवतो. तुम्ही ते बघू शकता, पूर्ण सगळं शांतता ना. बोटला कोण माणूस आहे किंवा काहीच नाही. हा जो सवाकिन बोट आहे तो इथून स्टार्ट होतो, हा एवढाच भाग आहे, एवढा दिसतो. सर्व गाड्या वगैरे लागल्या, ते मी तुम्हाला काल पण दाखवलं, पण एकदम शांत आहे. इथे हा कॅनल आहे, कॅनलमधून एंट्री होते. व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, मी तुम्हाला मागच्या साईडने जाऊन दाखवतो. दुसऱ्या साईडला पण जमीन किती जवळ आहे तुम्हाला दाखवतो. एका नदी एवढाच एरिया आहे जिथून शिप पास होईल, पूर्ण टर्न होईल, एवढाच एरिया आहे. इथे काल एक शिप लागली होती, ती गेली आता. मी तुम्हाला खालती जाऊन दाखवतो नक्की काय प्रॉब्लेम आहे तो. तर ही आहे पूर्ण शिप, पूर्ण व्हिडिओ पण मी टाकला. आणि प्रॉब्लेम असा आहे बघा, इथे शिप पूर्ण पोर्टला टच झाली आहे. नॉर्मली असं नसतं, ते काय असतं याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवतो मागच्या साईडला जाऊन. बाकी पोर्टची हालत बघू शकता, जास्त काही क्लीन वगैरे नाही आहे सध्या. काय शिप, दुसरी शिप नसल्यामुळे इथे कोण माणसं पण दिसत नाही आहेत. हेच मी तुम्हाला जेद्दाला जाऊन पण दाखवेन. 24 आवर कामच चालू असतं, जिकडे इकडे माणसं, गाड्या वगैरे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. तेव्हा तुम्हाला समजेल की ते किती शांतता आहे. आणि तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं ते पूर्ण व्हेंट आहेत. त्यावेळी आम्ही रॅम्पच्या सहारे लागलो नाही आहे, कारण की जसं मी काल सांगितलं तसंच की फक्त प्रोव्हिजन म्हणजे स्टोअर आणि बंकर, डिझेल वगैरे घ्यायचं होतं, म्हणून एका साईडलाच लागली आहे. तुम्ही दाखवतो नक्की काय प्रॉब्लेम आहे. हे तुम्ही ते बाहेरच्या साईडला ब्लॅक कलरचे रोल बघत असाल, रबरचे असतात ते. नॉर्मली गोल पण असतात किंवा चौकोनी पण असतात, पुढच्या सगळ्या साईडला आहेत. पण जिथे आमची शिप लागली आहे त्यात तिथेच नाही आहेत. तर शिप आमची या रबरला जाऊन टच होते, म्हणजे जेणेकरून काय डॅमेज होऊ नये शिपला. पण आम्ही जिथे सध्या लागलो तिथे ते फिंडरच नाही आहे, त्याला फिंडर बोललं जातं. हे अशा प्रकारचे नाहीच आहेत. काल मागच्या साईडला दुसरी शिप होती, त्यामुळे आम्ही जरा पुढच्या साईडला लागलेलो. आणि इथे पण बघू शकता, हा पण मी काल दाखवलं, ही बुडालेली शिप आहे. तेवढ्या लांब कशी गेली त्यांनाच माहीत आता. दिवसभर काम जास्त होतं, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ करायला भेटला नाही. आता मी आलो खालती, बघू शकता इथे एक शिप आली आहे, रोरोच आहे. तर मी तुम्हाला आता दाखवतो रोरो कशी बर्थिंग केली जाते, कशाप्रकारे पोर्टला लागते, प्लस जे मी तुम्हाला सांगतो टगचं काय काम असतं. इथे छोटे छोटेच टग आहेत, जास्त मोठे पण नाही आहेत. जेव्हा मी जेद्दाला जाईन सौदी अरेबियाला, तेव्हा मी दाखवेन तिथे मोठे असतात टग. तर तुम्हाला दाखवतो मी. आता आपण बघूया की कशाप्रकारे शिप बर्थिंग केली जाते. तर आता हे तुम्ही बघू शकाल, शिप मागच्या साईडला रिव्हर्स येते,
रिटर्न येते. याला अस्तन बोलतात. अहेड म्हणजे पुढे जाणं, अस्तन म्हणजे मागे येणं. तरी अस्तन येते पोर्टला लागण्यासाठी. आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघत असाल ती छोटी टग आहे, ती त्याला पुश करते त्याच्या जागेवरती जाण्यासाठी. आता ही शिप आमच्या साईडूनच आहे, जास्त लांब नाही आहे. ही जी छोटी टग तुम्ही बघताय, तुम्ही बघू शकता स्पीड वाढवला आहे तिने. अशा प्रकारे ती तिला पुश करते. व्हेसल स्वतःच्या इंजिनच्या सहारेच अस्तन येते, म्हणजे मागे रिव्हर्स येते. आणि ही छोटी टग त्याला पुश करायचं काम करते, जेणेकरून ती आपल्या जागेवरती जाईल. आमच्या पाठीच लागणार आहे. कालची ती दुसरी शिप लागली होती ती गेली आहे, आणि त्याच्याच जागेवरती ही लागणार आहे. ही पण रोरो कार्गोच आहे, बघत असाल इथे. ही छोटी बोट चालली आहे. हिचं काम काय माहिती आहे का, की जी रोप्स शिपच्या पुढच्या साईडने येतात ते घेणं आणि मागे शिप पोर्टला येऊन देणं, हे काम असतं. त्या साईडला एक टग लागली आहे, जिथे लाईट तुम्ही बघत असाल. आणि या साईडला आहे इंजिन पण शिपचं जोरात चालू आहे. टग बघू शकता कशा प्रकारे पुश करते. हो, स्पीड खूप जास्त आहे. आणि मागच्या साईडला पोर्टचं अंतर खूप कमी आहे. कॅप्टन नवीन आहे की चिमणी नवीन आहे काय माहीत. असं होऊ शकतं, कारण की नवीन जर कोण असेल तर लगेच अंदाज नाहीत. हो, खूप जास्त फुल स्पीड वाढवलं आहे. फुल स्पीड वाढवलं आहे. खूप जास्त फास्ट आहे ते. नॉर्मली एवढं नसतं, कारण की आम्ही पण असतो मॅन्युअरिंगच्या टायमिंगला, जेव्हा पोर्टला लागते जोरात पुश करायचं काम चालू आहे बघा. ह्याने टगने पण स्पीड वाढवलं आहे. ठोकणार वाटतं आता. काय होतंय, थांबा मी त्या साईडला जातो, म्हणजे क्लिअर दिसेल आपल्याला. हो, ठोकणार 100% ठोकणार. रॅम्प ओपन करायचं काम चाललं. रॅम्प ओपन होते पण शिप खूप जास्त फास्ट येते. ठोकणार 100% ठोकणार शिप. बूम, ठोकली. हे चांगलं नाही आहे, खूप जोरात ठोकली आहे. आता जास्त स्पीड होता, त्यांना अंदाज नाही आला का आला आता काय माहीत आता. कारण याच्यामध्ये शुअर पायलट पण असणार. पायलट पण असतो आतमध्ये, जसं मी काल तुम्हाला सांगितलं. टगने पण आपलं स्पीड वाढलं बघू शकता. शिपने आता जास्त स्पीड हेड दिला आहे, पुढच्या साईडला चालले आहे. परत येईल मागे आपल्या जागेवरती. चालले थोडी पुढे, कारण की मला वाटतं जागा परत मेंटेन करणार, कारण की खूप फास्ट आली होती. आणि पहिल्यांदाच असा व्हिडिओ करायला भेटला आहे मला, कारण की बॅड लक पण नाही, काय ब्रोकिंग असेल काय असेल नाही सांगू शकत. आता त्यांनी रिटर्न जेव्हा लागेल, रिटर्न येऊन किती पुढे जाते नाही माहीत, बघू आपण. ही टग तुम्ही जे बघताय ती आता सध्या स्टँड बायला आहे, म्हणजे ना पुल करते ना पुश करते. रिटर्न जर आली परत तर तुम्ही ते बघायला भेटेल की पुल पुश करताना थोडीशी पुढे जाऊन शिप परत मागे यायला लागली आहे. आता ती जी त्या साईडने तुम्ही बघताय जी रोप जॉईन केली आहे त्याच्या सारे शिप उभी राहते. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं बघा, ती रोप टाईट केली जाते आणि रॅम्प पण पूर्ण ओपन केलं जातं. रॅम्प ओपन केला आहे आणि आता टग पण जोरात पुश करते, बघू शकता त्याचं स्पीड. प्रत्येक रोरो ही अशा प्रकारे लागले ते. काय रोरोला एका साईडला पण डोर असतात, आणि जी लाईन कनेक्ट केली आहे तिला एक पहिली छोटी लाईन असते आपली दोरी, ती पहिली टाकली जाते. ती खूप लांब असते, 100, 150, 200 मीटर असू शकते. ती टाकल्यानंतर त्याला ही लाईन मोठी मोरिंग रोप, जी रोप दिसते मोठी, ती जॉईन केली जाते आणि ती मग पोर्टला सप्लाय केली जाते. बघू टग पण जोरात चालली आहे, जोरात पुश करते, बघू शकता त्याचं स्पीड, जेणेकरून शिप आपल्या जागेवरचं सरळ लागेल. रॅम्प पण पूर्ण आता ओपन केलं जाते. रॅम्प येते थोडं खाली येतं. जसे शिप मागे जाईल तशी रोप पण टाईट केली जाते, जेणेकरून ती परत पुढे जाऊ नये. तुम्ही बघत असाल मगाशी परत इंजिन चालू केलं आहे. आता जास्त फास्ट येते ते मागे, त्याच्यामुळे जरा पोझिशन होल्ड करण्यासाठी इंजिन चालू केलं आहे, जेणेकरून होल्ड राहील. थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं आपण की खूप फास्ट आलेली, अरे इंजिन खूप जोरात चालू केलं, फुल हेड दिला वाटतं. थोडा वेळ इंजिन चालू करून लगेच बंद होईल, कारण की तेवढी पोझिशन काफी आहे त्यांच्यासाठी, इनफ आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलं होतं की किती फास्ट आलेली ॲज कम्पेअर आत्ता बघितलं असाल, त्यामुळेच ती
मागे लागली, पण आता इंजिन बंद केलं. बघू शकता ते पोझिशन मेंटेन झाले. आता या साईडने पण 2 रोप खाली टाकलेत. एक रोप टगला जॉईंट आहे, जेणेकरून टग खेचू शकेल किंवा ढकलू शकेल. आणि दुसरी रोप येते ती आता तुम्ही बघू शकता, ती माणसं पोटची आहेत, ती छोटी दोरीच्या सहाय्याने खेचतायत ती रोप, आणि नंतर ती त्या जे बाहेरच्या साईडला बोलाड असेल त्यामध्ये ते अडकवतील. बघा आता इथे बघायला भेटेल. बघा त्या माणसाच्या हातात दोरी आहे, ती दोरी ते पहिले टाकली जाते आणि रॅम्प पूर्णपणे खाली गेला गेला आहे. आणि याच्या शिपच्या या साईडला अजून एक रॅम्प आहे जो ओपन नाही केला आहे. तो रॅम्प डायरेक्ट जशी आता आमची शिप लागली आहे तशी जरी लावली तरी तो रॅम्प डायरेक्ट पोर्टला ओपन होतो. आणि जे आत्ता रॅम्प लावला आहे, रॅम्प बघा पूर्ण खाली ठेवला, रॅम्प आता जो लावला आहे तो फक्त मागच्या साईडनेच बर्थिंग केल्यानंतर ओपन होतो. तो माणूस दोरी खेचतोय बघा, जेणेकरून ती वरची परत इंजिन चालू केलं आहे. इंजिन थोडंफार म्हणजे जागा ॲडजस्ट करण्यासाठी थोडंफार मागे पुढे केलं जातं. हे इंजिनचा फोर्स उजव्या साईडला आहे, म्हणजे ती शिप आय थिंक डाव्या साईडला त्यांना मूव्ह करायची आहे थोडी, पोर्ट साईडला. ते बघा ते माणसाने लाईन घेतली, पूर्ण आली वरतीपर्यंत ती टाकली, टाईट केली, त्या बोलारमध्ये टाकून टाईट केली, जेणेकरून शिपला आता जास्त काय करायची गरज नाही लागणार. टाईट केली बघा. जरी एका साईडने जरी असेल तरी सेमच प्रोसिजर आहे, आणि मागच्या साईडने असेल तरी सेमच प्रोसिजर आहे. एवढ्याशा रोपच्या सहाय्याने काल मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला त्यामध्ये 2 रोप पण आलेल्या पुढच्या साईडने. तर यासाठी असतात, जर मोठा वारा आला तर शिप पुढच्या साईडने इकडे तिकडे हलू नये. बघू शकता ती दुसरी दोरी खेचायचं काम चालू आहे, आणि तिकडून दुसरी रोप पण येते. सर्व मुरिंग ऑपरेशन, बर्थिंग, मॅन्युअरिंग हे असंच होतं. ती पहिलीवाली लाईन परत स्लॅक केली गेली आहे, थोडी लूज केली गेली आहे, जेणेकरून ॲडजस्ट केलं जाईल पोझिशन. टग फक्त स्टँडवरला आहे. हे बघा घेतली रोप आणि टाकली त्या बोलार्डमध्ये. आता ते काय करता येते तुम्हाला सांगतो. जे मी तुम्हाला बोललो की छोटी दोरी कनेक्ट केलेली असते ती पहिली सोडली त्यांनी, आणि नंतर मुरिंग रोप कनेक्ट केली, म्हणजे बोर्डरमध्ये अडकवली. आता थोड्या वेळाने ते टाईट करतील, आणि शिप सध्या आय थिंक पोझिशनला आहे वाटतं, त्यामुळेच रॅम्प ओपन करून खाली चिटकवलं आहे. जोपर्यंत पोझिशनला येत नाही तोपर्यंत नाही चिटकवत नॉर्मली, जसं मी बघितलं आमच्या शिपमध्ये. ही टग आहे, छोटी आहे खूप, हिचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे, टगचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. इंजिन अजून पण चालू केलं आहे. ही पण रोरो प्लस पॅसेंजर आहे, याच्यामध्ये पण पॅसेंजर परत कार्गो. वरती बघू शकता केबिन्स वगैरे बनलेले आहेत खूप जास्त. ठीक आहे, जाऊया आता वरती, कारण की यांना मला टाईम जाईल. बघूया काय होतं आहे. आणि थोड्यानं वरती गेलो तर हे आलेलं आहे. आता हे एक सी फूड आहे, नक्की काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. मी पण ह्याच्या अगोदर कधी खाल्लं नाही आहे, बघू आता उद्या टेस्ट करायला भेटते का. पण हे नक्की काय आहे ते तुम्ही सांगू शकता. तुम्ही इथे बघू शकता ही शिप आता रेडी झाली आहे निघण्यासाठी. कमीत कमी 3-4 तासात त्याने कार्गो पण डिस्चार्जिंग केला, प्लस बाकी सर्व गोष्टी शिप क्लिनिंग पण केली जाते. पॅसेंजर नॉर्मली क्लिनिंग होते, आणि आता ते निघण्यासाठी तयार पण आहे. तर आज पुरते एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून मी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.